नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण तयारी करत आहोत TET 2026च्या एक्झामची, जी की आता 28 जूनला आहे. तुमच्यापर्यंत चांगला कंटेंट पोहोचावा हीच माझी इच्छा असते आणि त्याच दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. मागचा व्हिडिओ टाकला होता, तो कंटेंट मी कोणत्या बुकमधून घेतला होता किंवा कोणतं बुक रेफर केलं होतं बघा मित्रांनो. ते बुक होतं बघा, TET पेपर 1 व पेपर 2 साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे बुक होतं. आणि हे बुक आहे के सागर प्रकाशनचं आणि याचे लेखक आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेटे. ओके, तर हे बुक चांगल्या प्रकाशनचं आहे, गॅरंटेड प्रकाशनचं आहे आणि डॉक्टर शशिकांत अन्नदाते हे MA BEd आहेत, फर्स्ट रँक मधले, सेट नेट PhD क्लिअर आहे यांचं. त्यामुळे यांचे बरेचसे प्रकाशन खूप चांगले आहेत आणि याचा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे. मी या बुकमधून बालमानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, कारण अभ्यास करून खूप दिवस झाले होते BEd कम्प्लीट होऊन. त्यामुळे बालमानसशास्त्र एवढं क्लिअर नव्हतं. त्याच्यासाठी मी रेफरन्ससाठी हे बुक घेतलं होतं आणि हे बुकमधून अभ्यास केलेला. आणि के सागर प्रकाशनचे जेव्हा मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची तेव्हा मला या के सागर प्रकाशनच्या बुकची खूप मदत झाली होती. तेव्हाच ही एक्झाम क्लिअर करण्यासाठी मी हे बालमानसशास्त्राचं बुक आणलेलं आणि याच बुकमधून मी अभ्यास करून TETची परीक्षा पास झालेली. यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून 2024 मध्ये शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या शिक्षक पात्रते परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणजे मी 2024ला TETची परीक्षा दिली होती, त्यासाठी मी हे बुक घेतलं होतं. तेव्हाची ही आवृत्ती आहे. ओके, परीक्षेचे आयोजन केले तेव्हा त्याप्रमाणे जुलै 2024 मध्ये CTETचे आयोजन केले होते, तेव्हा ह्या दोन्ही परीक्षा मी क्लिअर झालेली होते तेव्हा. ओके, तर याच बुकमधून अभ्यास केलेला. तर बघा, हा त्यांचा जे VS क्षीरसागर आहेत त्यांचा हा अभिप्राय आहे. टेट अभियोग्यताची तयारी या स्वाती शेटे लिखित पुस्तकाची डॉक्टर अन्नदाते यांनी अतिरिक्त मॅटर लिहून तयार केलेली ही नवी आवृत्ती होय. या आवृत्तीत सुधारित आवृत्तीत अन्नदाते यांचे मुद्दे, तक्ते, आकृत्या, माइंड मॅप्स यांचा वापर केला आहे. डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांच्या आणि त्यांचा संदर्भ बघा, साकारताना अभ्यासक्रमातील सर्व मुद्द्यांचे विवेचन करण्यात आले आहे. सन 2013 ते 2021 पर्यंत आलेले पेपर 1 व पेपर 2च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे विश्लेषण करून बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या सारांशाने पुस्तकाच्या प्रारंभी परामर्श घेण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाची व्याप्ती व तयारीची दिशा समजण्यात निश्चित उपयोग होणार आहे. ओके, डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांच्या प्रस्तुत संदर्भ विद्यार्थी मित्रांना परीक्षेत सुयश प्राप्त करण्यासाठी सुनिश्चित उपयुक्ती ठरेल असा विश्वास वाटतो. VS क्षीरसागर यांनी हे संदर्भ दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर व्हिडिओ बघा, योग्य वाटत असेल तर नका बघू, आणि जर चुकीचे काही क्वेश्चन्स वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण नक्कीच त्यावरची रिचेक करूया. आणि तरीही मित्रांनो, तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हा प्रश्न चुकीचा आहे तर कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण पूर्ण त्याच्यावरती सर्च करूयात, कारण जेणेकरून हा जो प्रयत्न मी करते ते दुसऱ्यांच्याही कामी येईल. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ आतापर्यंत जे काही टॉपिक झालेले आहेत त्याचा रिवाइज व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल चुकीचं काही आहे किंवा क्वेश्चन्स हा याचा आन्सर वेगळा असू शकते तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण त्याचं व्यवस्थित सर्च करूयात डीपमध्ये जाऊन, आणि मगच तुम्हाला योग्य तो कंटेंट मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूया. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही विचारले. त्यामुळे बघा, प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्याची उदाहरणे याच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर बघा, धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण हे काय असते, संक्रमणाचे प्रकार काय आणि उदाहरणे काय, याच्यावरती पूर्ण व्हिडिओ, स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे.
आणि त्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवरती सगळे इम्पॉर्टंट टॉपिकच्या लिंक्स आहेत, तुम्ही एकदा चेकआउट करा. बघा, धनसंक्रमण याचं बघा, टंकलेखन येणाऱ्या तंतुवाद्य लवकर शिकता येतात. एका कृतीसोबत दुसरी कृती शिकता येते, त्याला म्हणायचं धनसंक्रमण. ऋणसंक्रमण, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळूहळू वाचतो, हे झालं ऋणसंक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे काय? गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाही, हे शून्य संक्रमण. ओके, याचं उत्तर आहे 2 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान हे योग्य आहे? तर कोणती विधाने योग्य असतील याचं? तर अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. ओके, आणि दुसरं काय? अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थिती अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. म्हणून मित्रांनो बघा, याचे आन्सर काय असू शकते? तर बघा, अध्यापन प्रतिमान स्वरूपाच्या खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याच्यातलं योग्य विधान विचारले म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला योग्य आन्सर सांगते. याचा आन्सर आहे अ आणि ब. बघा, अ काय? अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. आणि अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. म्हणून याचं उत्तर आहे अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या प्रसिद्धी मिळालेल्या गुण किंवा संपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे, हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसतो? तर याचं उत्तर आहे तादात्म्य. तादात्म्य ही संरक्षण यंत्रणा आहे. संरक्षण यंत्रणा खूप महत्वाच्या आहेत. हे असे जर उदाहरणं वेगवेगळे येतात, हाच येईल म्हणून नाही, वेगवेगळे येतात. तुम्हाला याच्यासाठी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करावा लागेल, त्यासाठी थेअरीचा यूज करावा लागेल. मग थेअरी जर समजून घेतली तर असे कोणतेही प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला त्याचा आन्सर येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणती वर्तने अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? तर याचं उत्तर आहे प्रायोगिक पद्धती, 2 नंबर. अधिक विश्वसनीय म्हणजे स्वतः केलेले. बघा, निरीक्षण पद्धतीमध्ये ऑब्झर्वेशन करून आपण त्या गोष्टी समजून घेतो. सर्वेक्षण पद्धतीमध्ये समूहाचा अभ्यास केला जातो आणि जीव वृत्तांतमध्ये आत्मचरित्राचा अभ्यास केला जातो. त्यामुळे प्रायोगिक पद्धतीमध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ गोष्टी समजतात, निष्कर्ष काढता येतात, कारण ही एक्सपिरियन्स बेस्ड पद्धती आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, शेष अवस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहे? कोणत्या बाबी योग्य आहे? तर बघा, याचं उत्तर आहे 3 नंबरचं ब, क, ड. ब काय आहे? शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी, बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात, बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य व सुप्त शक्तीचा शोध होऊन विकास करणे, याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सृजनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे? तर याचं उत्तर आहे 1, व्यक्तिगत विकास प्रतिमाने. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उत्पत्तीचा पाया कोणता आहे? थॉर्नडाईक यांची जी संयोजनवादी उत्पत्ती आहे त्याचा पाया आहे चेतक व प्रतिसाद यांच्या परस्पर संबंध निर्माण होणे. ओके, चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये जेव्हा परस्पर संबंध निर्माण होतो तेव्हा कृती घडते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणे यांच्या जोड्या
चा पर्याय कोणता? बघा, डॅनियल गोलमन यांनी जो भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत दिलेला आहे त्यावरती आधारित आहे हा प्रश्न. याचे आन्सर्स मी डायरेक्ट सांगते. आन्सर आहे 3 नंबरचं, पण याचे आन्सर्स बघा. आत्मपरिचय म्हणजे आपल्या भावना, अभिरुची, कमतरता शोधणे. ओके. नेक्स्ट, अभिप्रेरणा म्हणजे काय? तर अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे. तदनुभूती म्हणजे काय? इतरांच्या कमतरता, क्षमता समजून घेणे. आणि आत्मनियंत्रण म्हणजे काय? तर स्वतःच्या वर्तनाची स्वतः जबाबदारी घेणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतात? ओके. तर बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी कौटुंबिक स्वास्थ्य असणे गरजेचे आहे. संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे. ओके. आणि लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे. म्हणून याचं उत्तर आहे अ, ब आणि ड. नेक्स्ट बघा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत? तर या समायोजनाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. याचा आन्सर आहे 4 नंबरचं. सर्वच व्याख्या आहेत. बघा, इथं 83 क्वेश्चन आहे. 83चे आन्सर आहे 4. तर बघा व्याख्या. परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे. व्यक्तिगत आवडीनिवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया द्यायच्या. परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. ओके. तर याचा आन्सर होतो 4 नंबरचं. ह्या सर्व समायोजनाच्या व्याख्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांचे वैशिष्ट्यपूर्ण गंफन होय. याची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर व्यक्तिमत्वाच्या व्याख्या तुम्हाला दिलेल्या आहेत चॅनलवरती, चेकआउट करा. तर व्याख्या खूप महत्वाच्या आहेत. ही व्याख्या दिलेली आहे नॉर्मन एल मन यांनी. ओके. व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचित कारक भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर फ्रँसेन यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययन उत्पत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही? कोणता समावेश होत नाही विचारले. तर स्किनरची साधक अभिसंधान उत्पत्ती याचा समावेश होत नाही. बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थाला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? तर आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर याचा आन्सर आहे 4. वरील सर्व गोष्टीचा समावेश होतो बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीमध्ये. बघा, एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ कृतीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहे यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते. विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुकपणे आत्मसात करता येतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती. ओके. तर बघा, शिंदे याचा आन्सर आहे 3 नंबरचा. शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. भाषण देणे म्हणजे काय? व्याख्यान पद्धती. म्हणून ही सर्वस्वी शिक्षकावर अवलंबून असते, शिक्षक केंद्रित असते. म्हणून ही शिक्षण प्रधान पद्धती आहे. नेक्स्ट बघा. खाली दिलेल्या विकास विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? कोणते विधान असत्य आहे? तर वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययनात पठारावस्था
पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे येते? पठारावस्था म्हणजे अभिरुची कमी होणे, लक्ष एका ठिकाणी केंद्रित न राहणे, किंवा मग कोणत्या गोष्टी कराव्याशा न वाटणे. ओके, तर त्याला म्हणतात पठारावस्था, अध्ययनात पठारावस्था. तर याचा आन्सर आहे मित्रांनो 1 नंबरचं अ, ब, क. तर अ काय? अभिरुची कमी होणे, ब एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, आणि क कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे, आणि प्रेरणेची तीव्रता वाढणे. ओके, तर बघा पठारावस्थेतील पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? कोणत्या? अभिरुची कमी होते, याच्यामुळे होते पठारावस्था. ओके, तर याचा आन्सर बघा खाली दिलेला आहे. आन्सर आहे 1. तर याचं उत्तर आहे हे 1. ओके, 1, 2, अ, ब आणि क. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंची 1 व मोठ्या वस्तूंचा 1 असे 2 गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? तर सादृश्य या तत्वानुसार जाणवते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणता फरक योग्य आहे? तर याचा आन्सर सांगते. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना, तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. ओके, हा यातील फरक आहे. बघा इथे दिलेले आहे, खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यातील दिलेल्या स्मरणाच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? त्यांच्या जोड्या मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत स्मरणाच्या. तर त्या बाबतीत बघा, वुडवर्थ व मार्क्सिवस यांची व्याख्या आहे बघा, पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण. ओके, एडगेल यांची व्याख्या आहे स्मरण म्हणजे धारणा. मॅकडुअल यांची व्याख्या आहे पूर्वानुभव बोधावस्थेचे पातळीवर आणणे म्हणजे स्मरण. आणि स्काउट यांची आहे गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण. ओके, याचा आन्सर आहे 4 नंबरचा. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याचा ची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? इथं नाही विचारलंय, तर बघा याचं उत्तर आहे 3 नंबरचं. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच क्वेश्चन्स घेऊयात. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच टाकेल, त्यामध्ये बाकीचे राहिलेले क्वेश्चन्स येतील. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि याची मदत होत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ. थँक्यू.